विचारसागर तरंग चौथा आणि परिच्छेद 5 क्रमांकाचा। विचारसागर तरंग चौथा परिच्छेद 5 क्रमांकाचा। ज्ञात्याच्या विषय भोगाविषयी शंका व समाधान। आजचा एक प्रकारचा पर्व काळ आहे। शांती ब्रह्म दक्षिण काशी पैठणवासी नाथबाबा म्हणतात, पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्री। भागवत धर्मामध्ये प्रधान 5 पर्वकाळ मानले जातात। त्यात पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती 1, रामनवमी 2, वामन जयंती 3, कृष्णाष्टमी 4 आणि उत्तम शिवरात्री म्हणजे महाशिवरात्री आपण त्याला म्हणतो। तशी शिवरात्री प्रत्येक महिन्याला येते, पण महाशिवरात्री मात्र वर्षातून एकदाच येते। हा एक पर्व काळ आहे। जसं तुकोबराय म्हणतात, देवती आला गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ। हा पर्व काळ आपल्या जीवनामध्ये साधावा म्हणून आपण थोडा तरी विचार व्हावा म्हणून आजचा थोडासा अट्टहास केला। तर या पर्व काळावरती शांभवी विद्या, शांकरी विद्या, अध्यात्मविद्या याचे प्रणेते, उद्गाते किंवा ही परंपरा अखंड प्रवाहित ठेवणारेच कोण आहे तर सदाशिव आहे। असं का? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आदिनाथ ओमा बीज प्रगटले मच्छिंद्र लादिले सहज स्थिती, तेची प्रेमा मुद्रा गोरक्षा दिधली पूर्ण कृपा केली गहिने नाथा, वैराग्य तापाला सप्रेम नेवाला ठेवा जो लादाला शांती सुख, निर्द्वंद्व निशंक विचारिता मही सुखानंद हृदयी स्थिरवला, विरक्तीचे पात्र अन्वयाशी एका सुख येऊनी शम्यका अनन्यता, निवृत्ती गहिने कृपा केली पूर्ण कुळे पावन कृष्ण नामी। अर्थात भगवान शंकरापासूनच ही परंपरा चालत आली। दुसरं जर ज्ञानोबराय तेच सांगतात, आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञानदेवा सारच उजविले। आणि नाथबाबा ते सांगतात, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम, धर्म अर्थ काम मोक्ष, शिवादी कथा प्रत्यक्ष, एका जनार्दनी शिव निवरी कळी काळाचा बेव। आणि आपण काय बोललो, जो का निर्गुणी निराभास, जेथून उत्पत्ती आदी ब्रह्मास, आदी नारायण म्हणते त्यास, जो सर्वास आदी गुरु। आणि पुढचं आठवतं का वचन, तयाचा ब्रह्मा अनुग्रहित, ब्रह्मा आत्रीस उपदेशित, आत्री पाद प्रसादित, श्री अवधूत दत्तात्रय परंपरा, सहस्र अर्जुन येद दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियोगी, जनार्दन कृपेस्तव जान, समूळ निरसले भवबंधन, एका जनार्दनी शरण झाली संपूर्ण परंपरा। म्हणजे वारकरी नाथबाबा एकनाथी भागवतात बोलतात, नाथरी आदिगुरु शंकरा, माऊली बोलतात, नाथरी आदिगुरु शंकरा लागून शिष्य परंपरा, बोधाचा संसारा झाला जो अमुते, आणि वंदू आचार्या शंकरू जो ग्रंथार्थ, विवेक चतुरू सांडून कर्मडतेचा दिनकरू प्रबोध दिनकरू प्रकाशाला, असं नाथबाबा एकनाथी भागवतामध्ये म्हणतात। आणि तुकोबराय म्हणतात, तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या, म्हणजे सर्व संतांची एक वाक्यात आहे। तुम्ही म्हणाल पण इथे शंकराचार्याचा उल्लेख आहे, जसं महाविष्णूचा अवतार कोण, सखा माझा ज्ञानेश्वर, तसं आपल्याला विचारसागरामध्ये सुरुवातीला ओव्या गेल्या, स्वरूपी शंकर निष्काम खरा, परी उपाधी योगे लोक संहारा, लागून करील त्या संहारा, परी त्या संहारा अवधी असे। मग केलं काय, प्रस्तुत द्वैतमत संहाराचे, कर्म करावया प्रवृत्ती साचे, चारी शिष्यास येतीची सोंग घेऊन प्रगटला, शंकराचार्य नामी येतीने सांख्य न्यायादी दर्शने, नास्तिक बौद्धादी गहने खंडन केली सर्वार्थी। अर्थात भगवान शंकरच शंकराचार्याच्या रूपामध्ये केरळ प्रांत, आलमाई नदी, कालडी नावाचं गाव, विशिष्टा देवी शिवगुरु हे त्यांच्या मातापितेचं नाव, त्यांच्या उदरी अवतीर्ण झाले आणि शांभवी विद्या ही अध्यात्मविद्या ही ब्रह्मविद्या त्यांनी प्रवाहित ठेवली। द्वैताचं खंडन केलं, अद्वैताचं मंडन केलं, 4 शिष्यासहित या धरातलावरती प्रगट झाले, त्रोटकाचार्य, सुरेश्वराचार्य, हस्तमलकाचार्य आणि पद्मपादाचार्य।
आणि केलं काय, त्यांचं पूर्ण जीवन वृत्तांत सांगणारा एकच श्लोक आहे. अष्टवर्षी चतुर्वेदी द्वादशे सर्व शास्त्रकृत षोडशोकृतवान भाष्यन द्वात्रिशो मुनिरभ्यगात. 8 वर्षाचे असताना 4 वेदाचा अभ्यास केला, 12 वर्षाचे असताना 12 दर्शनाचा अभ्यास केला, 16 वर्षाचे असताना ब्रह्मसूत्र, भगवद्गीता आणि दशोपनिषदे यावरती भाष्य लिहिलं आणि 32 वर्षाच्या असताना नास्तिक द्वैतवाद्याचं खंडन करून अद्वैताचं मंडन करून 4 दिशेला 4 आश्रम स्थापित करून आपल्या शिष्याला त्यावरती आरूढ करून अद्वैताची परंपरा अखंड ठेवून या जगाचा निरोप घेणारे म्हणून ते ज्ञान चक्रवर्ती आहेत. शिव भोळा चक्रवर्ती. भोळे आहेत म्हणजे सरळ अंतकरणाचे आहेत आणि ते ज्ञान चक्रवर्ती आहे आणि त्यांची ज्ञानाची परंपरा. आणि म्हणून आपल्याकडे काही जीवाच्या ऋणातून उतराय होण्याकरता काही उत्सव केले जातात, संत ऋणातून उतराय होण्याकरता काही उत्सव केले जातात आणि भगवंत ऋणातून उतराय होण्याकरता काही उत्सव केले जातात. जनताच्या ऋणातून उतराय होण्याकरता त्याचं केलं जातं तीर्थ, श्राद्धादी कर्म. संतांच्या ऋणातून उतराय होण्याकरता त्यांचा समाधी सोहळा, पुण्यस्मरण किंवा वैकुंठ गमनाचा सोहळा. आणि भगवंत ऋणातून उतराय होण्याकरता हे 5 पर्व काळ: रामनवमी, कृष्णाष्टमी, वामन जयंती, नृसिंह जयंती आणि आता ही महाशिवरात्री. कारण ही महाकल्याणाची रात्र त्याला म्हणतात महाशिवरात्र. आत्यंतिक कल्याणाची, शिव आयसा शब्द कल्याणदायक जपती भाविक साधुजन. आणि मग त्या महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती भगवान शंकराचाच असणारा, शंकराचार्य रूपाने प्रवाहित असणारा वेदांत जो पंडित साधू निश्चलदासजींनी आपल्यासमोर आणून ठेवला. कारण आत्ताच आपण बोललो, शंकराचार्य नामी येतीने नास्तिक बौद्धादी गहने सांख्य न्यायादी दर्शने नास्तिक बौद्धादी गहने खंडन केली सर्वार्थी. पण पुढची ओवी गोड आहे. ज्याशी नाही त्याशी खंडनाचे कोण कौतुक. बघा त्याच्या पुढची, शंकराचार्य नामे येते नास्तिक बौद्धादी गहने खंडन केली सर्वार्थी. सांख्यादी मते ज्यास आज्ञात त्याचे खंडनाचे कोण कौतुक. आयसे पाहून बहुत लोक निश्चलदासा दया उपजले. आता त्यांचं मंडनच माहिती नाही तर त्यांचं खंडन करण्याकरता भगवत पूज्यपाद आद्य आचार्यांना अर्थात भगवान शंकरालाच किती कष्ट पडले कोणाला कळणार. पण निश्चलदास ज्याला आशाची दया आली त्यांनी आपल्याकरता जो ग्रंथ निर्माण केला तो म्हणजे हा विचारसागर. त्यातल्या 3 तरंगाचा विचार आपण केला. 3 वाक्यात 3 तरंगात काय पाहिलं असं जर आपण म्हणाल तर अनुबंधाचा संक्षेप पाहिला पहिल्या तरंगात, अनुबंधाचा विस्तार पाहिला दुसऱ्या तरंगात, आणि गुरुचं लक्षण, गुरुचं शिष्याविषयीचं कर्तव्य आणि शिष्याचं लक्षण आणि शिष्याची आणि गुरुची सेवा कशी करावी हा विचार पाहिला आपण तिसऱ्या तरंगात. आणि या 4थ्या तरंगातल्या 4 परिच्छेदामध्ये आपण काय पाहिलं म्हणाल तर पहिल्या परिच्छेदामध्ये एक प्रकारचा उपोद्घातच त्यांनी दिला. आम्ही या तरंगामध्ये उत्तम अधिकाऱ्याला उपदेश करणार आहोत असा विषय सांगितला. त्यात उत्तम अधिकारी कोण, मध्यम अधिकारी कोण, कनिष्ठ अधिकारी कोण हा विचार आपण पाहून आलो. आणि मग अगदी 4 अधिकाऱ्याचे प्रतीक कळावे म्हणूनच एक कल्पित कथानक आपल्यासमोर ठेवलं. एक उत्तम अधिकारी आहे त्याचं नाव तत्वदृष्टी आहे, मध्यम अधिकारी आहे त्याचं नाव अदृष्टी आहे, कनिष्ठ अधिकारी आहे त्याचं नाव तर्कदृष्टी आहे. आणि या तिघातही बसत नाही, अतिमंद आहे तर त्याचं पिता शुभ संतती आहे, ज्याचं मंद वैराग्य आहे तो हा कनिष्ठ अधिकारी आहे. असा अधिकाऱ्याचा विचार करणारी एक बोधप्रद असणारे कल्पित कथानक दुसऱ्या परिच्छेदामध्ये आपल्यासमोर ठेवलं. तिसऱ्या परिच्छेदामध्ये शास्त्रारंभ या ठिकाणी केलेला आहे. आज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रशे शास्त्रत्वम किंवा हित संशनात शास्त्रीती उच्यते. आणि मग त्यामध्ये अग्रज भ्राता पितृ समाना म्हणून दोघा बंधूचं मनोगत पाहून हा तत्वदृष्टी बोलतो. श्रीगुरु प्रत्यक्ष स्तोतय म्हणून भगवान श्रीगुरु कृपानिधान सर्वज्ञ आपण आहात. आणि 2 कामना घेऊन आम्ही आपल्याला शरण आलो. एक दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी आणि दुसरी परमानंदाची प्राप्ती व्हावी. असं म्हटल्याच्या नंतर गुरुदेव मनाशी विचार करतात, दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती याला मोक्ष म्हणतात. आणि त्याची जर ही इच्छा करतात तर हे कोण आहेत, मुमुक्षु आहेत. आणि मोक्ष कशाने प्राप्त होतो, वेदोक्त जो ब्रह्मैक्य ज्ञानाने. म्हणून त्याच ज्ञानाचा उपदेश करण्याकरता गुरुदेव त्यांना सांगतात, म्हणजे एक प्रकारचा तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात. परमानंदी स्वरूपच तुमचं आहे तर त्याची प्राप्ती काय करणार, आणि दुःखाचा स्वरूपाच्या ठिकाणी कालत्रयिक अत्यंत अभाव आहे तर त्याची निवृत्ती काय करणार. पण नित्यप्राप्ताच्या ठिकाणी प्राप्तीचा, नित्यनिवृत्ताच्या ठिकाणी निवृत्तीचा व्यवहार घडवू लागला की समजावून मध्यंतरी प्रमात्याला भ्रम झालेला आहे.
मग हा भ्रम नव्हे का? पण मग तो भ्रम नव्हे का असं म्हटल्याच्या नंतर ही गोष्ट गुरुजीने सांगितलेला हा अत्यंत उत्तम दर्जाचा उपदेश आहे आणि तो कळण्याकरता आणि तद्रूपता पोहण्याकरता उत्तम अधिकारी लागतो. विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणे. पण त्याला शंका आली, माझा आत्मा जर परमानंद रूप आहे तर यत्किंचित अनुकूल विषयाच्या श्रवणाने होणारा प्रिय आनंद, दर्शनाने होणारा मोद आणि उपभोगाने होणारा प्रमोद हा आनंद होऊ नये आणि होत असेल तर विषयात आनंद आपला आत्माचा आनंद रूपी या म्हणण्याला काही अर्थ राहत नाही. मग विषयात आनंद म्हणजे थोडक्यात शंकेचा जोक काय, आनंदरूप आत्मा असेल तर विषयापासून आनंद होऊ नये आणि विषयापासून आनंद होत असेल तर आत्मा आनंदरूप आहे या म्हणण्याला काही अर्थ राहत नाही. गुरुदेवाने त्याचं उत्तर दिलं, बाबा रे, तुझा आत्मा परमानंद रूप आहे, विषयात आनंद मुळीच नाही, वाटतो तो भ्रमाने. मग त्याने विचारलं, भ्रम तरी का होतो? तर गुरुदेवाने त्याचं ते चंद्र आणि घटातील जलाचा दृष्टांत देऊन सांगितलं. हे शरीररूपी एक प्रकारची पृथ्वी आहे, त्यातला आहे ना, अंतकरणरूपी घट आहे, त्यातलं चित्तरूपी एक प्रकारचं जल आहे. ते जर स्थिर स्वच्छ असेल तर त्यामध्ये परमानंदरूप परमात्म्याचं भान व्यवस्थित होतं, अन्यथा ते होत नाही. मग होतं काय, अगोदर चित्तवृत्ती स्थिर असेल तर तिच्यामध्ये आत्मानंदाचं भान व्यवस्थित होतं, पण ती चित्तवृत्ती काही कारणास्तव चंचल झाली विषयाच्या इच्छेने. कारण इच्छा ते करीती बुद्धीचा तो लोभ असं म्हटलेलं आहे. ती इच्छा काय करते, अंतकरणाला चंचल बनवते आणि मग चंचल अंतकरणामध्ये आत्मानंदाचं भान होत नाही. मग इच्छित अनुकूल विषयाची प्राप्ती, वृत्तीची स्थिर अंतर्मुक्ता आणि आत्मानंदाचं भान या तीन गोष्टी युगपत घडतात. म्हणून आपल्याला भ्रमाने वाटतं की आनंद कोणापासून झाला, विषयापासून, पण तो विषयाचा नसून आत्म्याचाच असतो असं गुरुदेवाने उत्तर पहिले दिलं. पण काल त्यांनी शेवटी शंका केली, असं आपण म्हणता, तुम्ही असं म्हटलं असतं तर आम्हाला मान्य झालं असतं, सुख पाहता जवा पाडेन दुःख पर्वता एवढे. आणि माऊलीने ते सांगितलं, विषयी सुख आहे बोलण्याची सारखी हे विद्युत स्फुरणे कान पाहिजे जगा माझी. विजेच्या प्रकाशाला प्रकाश म्हणणं म्हणजे त्या प्रकाश शब्दाचा अपमान करणं आहे. का बरं? कारण प्रकाश असं म्हणेपर्यंत अंधार होतो त्याचा. तसं विषयाच्या सुखाला सुख म्हणणं म्हणजे त्या सुख शब्दाचा अवमान करणं आहे. कारण विषयाचं सुख म्हणेपर्यंत त्याचं दुःखात रूपांतर होतं. म्हणून सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत एवढे. पण जवा पाडे का होईना तुम्ही म्हणायला हवं, तुम्ही तेही मान्य करत नाही. आणि अनुकूल श्रीधन पुत्रादीपासून प्रत्यक्ष आनंद होत असताना त्यात आनंद नाही आम्ही मान्य करावं कसं? तर गुरुदेवाने त्याला तुष्यंतु दुर्जन्यायाने सांगितलं, विषयात सुख तर नाहीच आहे आम्ही सांगतो, पण तू आहे म्हणत असेल तर आमचं म्हणणं आहे, जसं साखर गोड आहे, जिभेवर रसनेंद्रियावर ठेवली जोपर्यंत जिभेचा रसनेंद्रियाचा संयोग आहे तोपर्यंत ती गोडीच देणार, कारण गोडी हे तिचं स्वरूप आहे. तसं विषयाचं सुख हे स्वरूप असेल तर जोपर्यंत विषय आपल्या सन्निध आहे, जवळ आहे, प्राप्त आहे, अनुकूल आहे, तोपर्यंत त्याने काय द्यायला पाहिजे, सुखच द्यायला पाहिजे. पण देत नाही. अन्य विषयाची इच्छा झाल्याच्या नंतर याचाच अर्थ विषय सुखरूप होऊ शकत नाही, नव्हे नाहीच असं गुरुदेवाने सांगितलं. आणि ही गोष्ट युक्तीने सिद्ध केली, श्रुतीने सिद्ध केली आणि अनुभूतीने सुद्धा सिद्ध केली. कारण अनुभूतीने कशी सिद्ध केली, जर आपल्या नित्यची प्राप्त आहे ते जवळ आहे तोपर्यंत सतत आनंद व्हायला पाहिजे, होत तर नाही. श्रुतीने कशी सिद्ध केली, यो भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते. आणि युक्तीने कशी सिद्ध केली, सुषुप्तीमध्ये सर्वांना, भोगी लोकांना सुषुप्तीमध्ये आणि योग्याला समाधीमध्ये काय नाही, विषय नाही, पण काय आहे, आनंद आहे, सुख आहे. याचाच अर्थ विषयाचं सुखी स्वरूप होऊ शकत नाही. आणि मग नंतर शेवटी आता ज्ञात्याच्या विषय भोगाविषयी शंका आणि समाधान सांगत असताना श्री गुरुदेव बोलत आहेत. ज्ञात्याच्या विषय भोगाविषयी शंका समाधान सांगत असताना मग आता आपल्याला एकंदर लक्षात आलं, कशात सुख नाही, विषयात सुख नाही. कोण सुखरूप आहे, आत्मा सुखरूप आहे. हे ज्याला कळालं तो झाला थोडक्यात ज्ञानी. आणि ज्याला विषय वाचून काही अनेक सर्वत रम्य नाही ऐसा स्वभावाची पायी इंद्रियाचा विषयच सुख आहे, विषय सुखरूप आहे असं ज्याला भ्रम झाला तो अज्ञाने. मग ज्ञानाला विषयाची इच्छा होते किंवा नाही, विषयाकरता तो खटाटोप करतो की नाही, बरं विषयाच्या संयोगात सुख आणि वियोगात त्याला दुःख होतं की नाही, असा प्रश्न विचारण्याचं कारण काय, अज्ञानी जीवाप्रमाणे ज्ञानाचा सुद्धा सर्व व्यवहार पाहायला भेटतो. असा कोण बोलतो, शिष्य. या 5व्या परिच्छेदामध्ये शंका वाचतो. तरंग 4 परिच्छेद 5 क्रमांकाचा ज्ञात्याच्या विषय भोगाविषयी शंका व समाधान. शिष्य म्हणतो, महाराज आत्मा परमानंद रूप आहे, असे ज्यास ज्ञान नाही अशा आत्मविन्मुख पुरुषास अनुकूल विषयाची इच्छा आणि त्या विषय प्राप्तीपासून आनंद होतो असे आपण सांगितले.
पण आत्मा परमानंद रूप आहे असे ज्यास ज्ञान आहे, म्हणजे जो कसा आहे ब्रह्मज्ञानी आहे, त्यास विषयाची इच्छा होती किंवा नाही. पहिली गोष्ट म्हणजे ज्ञानाला विषयाची इच्छा होते किंवा नाही. आणि दुसरं म्हणजे तसेच विषय प्राप्त झाला असता त्याला सुद्धा आनंद होतो किंवा नाही. आणि मध्यंतरी घ्या, विषय प्राप्ती करता तो अट्टहास करतो किंवा नाही. प्रश्न काय झाले त्याचे 3. ज्ञानाला विषयाची इच्छा होते किंवा नाही, इच्छित विषय प्राप्ती करता तो खटाटोप अट्टहास प्रयत्न करतो की नाही, आणि प्रयत्नांती परमेश्वर म्हणावं त्या विषयाचा संयोग झाल्याच्या नंतर सुख आणि वियोग झाल्याच्या नंतर दुःख, असं सुख दुःख त्याला होतं की नाही, असा शिष्याचा काय आहे प्रश्न आहे. हा प्रश्न आपला सर्वाला देखील पडतो. काल आपण त्याचा थोडासा विचार केला. हे कृपा करून सांगा. अशी शंका येण्याचे कारण एवढेच. अशी शंका मी का केली? कारण अनुभवाचा आपला नाम निश्चित करता येत नाही, आम्हाला डोळ्यासमोर हे सगळ्या घटना दिसतात. ज्ञानी पुरुषांना सुद्धा अज्ञानी विन्मुख पुरुषाप्रमाणेच व्यावहारिक विषयाचे काय होते इच्छा, आणि विषय प्राप्तीपासून आनंद झाल्याचा दिसतो. त्याच्याकरता आपण काल 2-3 दाखले पाहिलेत. पहिला आपण बघितलं का कधी प्रवृत्तीवर न येणारे निवृत्तीदादा, त्यांना सुद्धा मांडे खाण्याची इच्छा झाली. आता त्याच्या पाठीमागे काय हित दडलेलं होतं त्याचाही थोडासा विचार आपण केला. मुक्ताई जगाला कळाल्याच नसत्या, माऊली ज्ञानोबरायांनी ही लीला केली नसती तर. दुसरं, गुरुनाम गुरु स्वानंद सुखनाशी सद्गुरू जोग महाराज हे काजू बदाम खायचे, कारण त्यांचं मल्लाचं शरीर पहिल्यापासून होतं आणि ते शरीराला एक सवय पडलेली होती. बरं, त्यात वाईट काय? हे शरीर एक प्रकारचं कथेची सामुग्री, देहावसनावरी नको जाऊ देव भंगा गात्री माझी पांडुरंगा. ते साधन आहे ना, ते साधनसुद्धा सुदृढ राहिलं तर परमार्थ आपल्याला चांगला करता येतो. पण एक म्हणायला लागला, बाबा तुम्ही ज्ञानी आणि मग तुम्ही हे कसं? मग ते म्हटले, म्हशीचं आंबवण आणून ठेव माझ्यासमोर, ते खाल्लं म्हणजे तुम्हाला ज्ञानी समज. मग असं काही नसतं. ज्ञानी होना याने बेवकूफ बनना ऐसा उसका अर्थ नाही होता आहे, स्वामीजीचं वाक्य. म्हणजे काय बावळट बनायचं म्हणजे ज्ञानी झाला असं त्याचा अर्थ नाही. ज्ञानाचा व्यवहारामध्ये भेद नसतो, बोधामध्ये भेद असू शकतो. दुसरं उदाहरण आपण पाहिलं होतं, ते जतची राणी, सातारामध्ये असणारं जत संस्थान, तिथली असलेली राणी, ती साधू महात्म्याला बोलायची परीक्षा, आणि ती तिच्या एकच प्रमाण पाठ, काय खातो आम्ही कासा सांगा ते कैसे लागते नेनोमुखी. ज्या वेळेला अनेक महात्म्याला तिने विचारलं, ते बिचारे काही बोलले नाहीत. पण ज्या वेळेला स्वामी महाराजांचा तिचा संपर्क आला, त्यांनी तिलाच विचारलं, तू ज्ञानी का अज्ञानी? तिने सांगितलं, आम्ही जाणून बुजून अज्ञानी. म्हटले, मग तू अज्ञानी असून तुला जर तिखट आंबट कळतं, मी ज्ञानी तुझा बाप आहे ना, मला तिखट आंबट कळणार नाही का? असं बोलल्याच्या नंतर मग त्यांचा तो काही एक प्रकारचा भ्रम होतो. बरं, नाही तरी श्रीमद भागवत महापुराणामध्ये, श्रीमद भगवद्गीतेमध्ये भक्तराज अर्जुन आणि उद्धवाचं निमित्त करून भगवान परमात्म्याने जगायचं तत्त्वज्ञान जगाला शिकवलं, ती गीता आहे. आणि मृत्यू सोहळा करण्याचं तत्त्वज्ञान जगासमोर ठेवलं, ते भागवत महापुराण आहे. या 2 ग्रंथाचं आपण जीवनामध्ये जर एक प्रकारचं अनुसंधान केलं तर वेगळं काही करण्याची गरज नाही, असं तुकोबरायसुद्धा म्हणतात. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. त्या गीतेमध्ये श्रीमद भागवत महापुराणामध्ये भगवान परमात्म्याने जी ज्ञानी भक्ताची लक्षणं सांगितली, ती काही काढे लावण्याकरता नाही, आपण त्या लक्षणात बसतो की नाही हे पाहण्याकरता आहे. आणि आपण प्रत्येकाला लावायला गेलो तर अनेकाची कानी गुणदोष मना नाणे, तुझा भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव, असं तुकोबर आपल्याला सांगतात. कारण म्या सांगितलेल्या लक्षणाची पोथी घेऊन हिंडण्याला त्रिजगते तरी मुक्ताची आत्मस्थिती कवनापुरती लक्षवेना, असं नाथबाबा बोलतात. डॉक्टर बाबा म्हणत असतात, त्याचा बोध जर त्याला विषय होत नाही तर इतराला विषय होईल कसा? मग काय करावं? तर तुका म्हणे, अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो, अशी त्याची वस्तुस्थिती आहे. पण असो, आपल्याला ज्ञानी पुरुषाप्रमाणे, आपला अज्ञानी जीवाप्रमाणे ज्ञानाचा सुद्धा व्यवहार पाहायला भेटतो. एक मोठा दाखला जर द्यायचा ठरला तर मागे एकदा आपण थोडासा त्याचा उल्लेख केलेला आहे. नाथबाबा म्हणतात, मज कामाचे निघाये ब्रह्मा कन्येची धरू जाय, पराशरे केले काय भोगिले पाय दिवी दुर्गंधा. ब्रह्मदेव म्हणजे 4 चतुरानंद त्याला म्हटलेला आहे. इतका बुद्धिमान व्यक्ती, या सृष्टीची निर्मिती करणारा, आणि एकाचं हे मुखकमल एकासारखं नाही, एवढ्यावरूनच आपण परस्पराला ओळखतो. पण त्यांना सुद्धा अशी विपरीत धावना व्हावी, त्या कामाच्या मोहापोटी आपल्या कन्याच्या पाठीमागे त्यांनी धावावं, आणि ते धावले. म्हणजे ज्ञानी असताना त्यांना विषयाची इच्छा झाली की नाही? उत्तर आहे, झाले. एकदा ते पराशर आपले हे व्यासदेव आणि त्यांचे सत्शिष्य आहे जैमिनी, जे पूर्वमीमांसेचे करते,
आणि एक श्लोक व्यासदेवाने लिहिला, माझं फक्त तेवढंच एक वाक्यपाठ आहे, बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षति. हे वाक्य ऐकल्याच्या नंतर ते जैमिनी आचार्य व्यासदेवाला म्हणायला लागले, गुरुदेव बलवान इंद्रिय ग्रामो अविद्वांसमपि कर्षति, तसं असं अवग्रह टाका म्हटले, जसं तो त्याचा अर्थ केला जातो, द्विखंड टाका. ते म्हणायला लागले, एक दिवस थांबा आणि मग तुम्हीच निर्णय द्या. ज्यावेळेला व्यासदेवच एका तरुण युवतीचं रूप घेऊन त्यांच्या आश्रमात एकांतात गेले आणि मग त्यांनी तिलाच मागणी घातली. ती म्हणायला लागली, काही अडचण नाही, परंतु आमची कुल परंपरा आहे का पहिले सप्तपदी खांद्यावर घेऊन करावी लागते. ते म्हणले सप्तपदी करतो. आणि 2-3 झाल्याच्या नंतर मोह आवरला नाही, वर पाहिलं तर मग ती काळी वेणी नाही, पांढरी शुभ्र दाढी दिसली. आणि पटकन खाली ठेवलं आणि म्हटले, गुरुदेव आपण कसे? म्हटले, तेही आम्हीच होतो, आम्हाला फक्त सांगा तो अवग्रह टाकायचा का नाही. त्यांनी सांगितलं तसाच ठेवा. म्हटले, तो काढण्याची गरज नाही. म्हणजे अशा पद्धतीची स्थिती येथे जैमिनी आचार्याची पाहायला भेटते. किंवा पराशरी केले काय भोगिले पायी दिवी दुर्गंधा म्हणत असताना पराशर ऋषी म्हणजे सामान्य हस्ती नाही. ते ज्या वेळेला नौका विहार करतात, वर नजर जाते नाही, एकदमच ते त्या समोरच्या मत्स्यगंधेला अगदी आपल्या स्त्री समागमाची मागणी घालतात. आता त्या माऊलीला एकदम डावलता येणं, एक तपस्वी महात्मा आहे, करू तर काय करू, पण तिने अनेक प्रतिबंध दाखवले. तिने पहिलं सांगितलं, सकाळची वेळ आहे, असं कर्म करायची वेळ योग्य नाही. त्यांनी आपल्या तपसामर्थ्याने अंधार निर्माण केला, म्हणजे एक प्रकारची रात्र निर्माण केली, धुकं निर्माण केलं. तिने सांगितलं, आपण पवित्र तीर्थावर आहोत, ते नावच तपाच्या सामाऱ्यावर आदंतरी उचलली. तिने सांगितलं, मी कुमारिक आहेत, अशा कर्म केल्याच्या नंतर माझं पुढं भविष्यात माझे सुप्त विवाह कोण करेल. त्यांनी तिचं कौमारी अभंग राहील असं तिला वरदान देऊन टाकलं. तिने पुन्हा सांगितलं, अहो पण त्याला काय म्हणतात, माझ्या शरीराची दुर्गंधी येते, मत्स्यगंधा तिचं नाव आहे ना, माशासारखी दुर्गंधी येते, मग तुम्ही अशा घाणेरड्या देहाचा कसा स्वीकार करावा. त्यांनी तिला योजनगंधा बनवलं, म्हणजे तिचं एक एक योजन सुगंध दरवळायला लागला. आता एक साधा विचार करा, जो महात्मा एवढं काही करू शकतो, तो आपल्या अंतकरणातल्या काम विकारावर विजय मिळवणार नाही काय? सहजच मिळवू शकतात. मिळवला नाही ना. पुन्हा असा प्रश्न दिसतो. तर काय, एखाद्या महापुरुषाच्या सामान्यतः त्यांच्या जीवनामध्ये निषिद्ध व्यवहार घडतच नाही, पण प्रायः घडत नाही, पण एखाद्या अपवादात्मक स्थितीमध्ये त्यांच्या जीवनामध्ये निषिद्ध व्यवहार घडताना दिसला किंवा त्यांनी त्याच्याकरता प्रयत्न करताना दिसला, शास्त्र निषिद्ध असताना सुद्धा, तर समजावं त्याच्यामध्ये जगताचं पराकोटीचं कल्याण दडलेलं असतं. हाही सुद्धा त्याच्यातला भाव आहे. मी गाथा मंदिरावरती वान उत्पात पंढरपूरचे ते त्यांच्या मुखातून ऐकलेला प्रसंग आहे. आम्ही त्या बीजेच्या सोहळ्याला गेलो त्यावेळेला ते म्हणायला लागले, एक साधा विचार करा, ज्यांच्या तपाच्या सामर्थ्यामध्ये इतक्या काही घटना घडू शकतात, काम विकारावर ते भस्म करू शकतात ना, भगवान शिवशंकरासारखे, पण तरी त्यांनी असं काय केलं, तर ते ज्योतिषशास्त्रातले प्रचंड ज्ञाते होते. त्यांनी वर नजर टाकताच त्यांना नक्षत्रातले असे काही मुहूर्त जाणवला, आणि तो काहीतरी मिनिटाचा आहे. तेवढ्या काळामध्ये एखाद्याला प्रवृत्त करून जगत कल्याणाकरता तेवढी वेळच त्यांच्याकडे नाही. बरं, यांनी करावं तर यांना लोक चितू करतात. अगदी नाथबाबाच आपल्याला साधकाला दिशा येण्याकरता सुद्धा काय म्हटले, पराशरी केले काय भोगिली पाहिजे दिव्य दुर्गंधा. हे कशा करता बोलले, तर बाबा अशा महापुरुषाला सुद्धा हे काम विकार जर चितपट करू शकतो, तर आपण चंचू प्रवेशी मुशल प्रवेशा अगोदर त्याला अंतकरणात थारात देऊ नये हे सांगण्याकरता तो भाव आहे. पण मग त्यांनी ते काय केलं, एवढं कळत असताना त्यांना वळालं का नाही, असं जर आपण म्हणाल तर त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की ते पराशर ऋषी ज्योतिषशास्त्रातले ज्ञाते आहेत. आणि ज्योतिषशास्त्रातले ज्ञाते असताना त्यांनी बघितलं, या मुहूर्तावरती त्याला म्हणतो आपण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, जगाताला ज्ञान देणारा पुत्र जन्माला येणार आहे. भले मग त्याच्याकरता आपल्याला लांछन लागलं, लोकांनी आपली छिथू केली, लोकांनी आपली निंदा केली, तरी जगाच्या कल्याणा संताची उभती देह कष्ट येते परोपकारी आपण ते सहन करू. पण जगत कल्याणाकरता त्यांनी ती कृती केली आणि त्यातून जन्म झाला. तेच म्हणजे कृष्णद्वैपायन आणि बादरायण व्यासदेव आहे. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे, आपण ज्यांच्याबद्दल म्हणतो. आणि भगवान ज्ञानोबराय म्हणतात, महाभारती नाही ते नोहीची लोकी ती येणे कारणे म्हणिपे पायी व्यास उचिष्ट जगत्रयम. वेदाचे 4 भाग कोणी केले, 6 आस्तिक दर्शनाची रचना कोणी केली, श्रीमद भगवद्गीता परमात्मा बोलून त्या आकाशात शब्द होते, कारण नित्य आकाश आहे न्यायमतामध्ये.
आणि आकाशाचा गुण शब्द आहे, पण ते शोधून पुन्हा ते ग्रथित करून आपल्यासमोर गीता रूपाने, धर्मशास्त्र रूपाने किंवा भारतीयाचा धर्मग्रंथ रूपाने कोणी ठेवला? हे सगळं कर्तृत्व कोणाचं आहे? व्यासांचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, याच्यातून एवढाच आपल्याला अर्थ घेता येतो की महापुरुषाच्या जीवनामध्ये सहजासहजी शास्त्रनिषिद्ध व्यवहार घडत नाही घडत. पण काही अपवादात्मक स्थितीमध्ये जर घडताना दिसला तर त्याच्या त्या व्यवहाराकडे पाहण्यापेक्षा हा दांभिक आहे, आपली पळवाट काढण्याकरता हे बोलतो का, त्याचा परिणाम काय हा आपण पाहावा. आणि ज्या वेळेला आपण त्याचा परिणाम जगत कल्याणामध्ये समष्टी कल्याणाकरता जर ती घटना घडली असेल तर समजावं ते त्याचं प्रारब्ध आहे किंवा ईश्वर इच्छेनेच समष्टी जगताच्या कल्याणाकरता ती घटना घडलेली आहे. विठ्ठलपंत हे पडत्या फळाचे आज्ञा घेऊन देहांत प्रायश्चित्त घेतल्याच्या नंतर त्याचे दुष्परिणाम त्यांना ज्ञात नसतील असाही त्याचा अर्थ नाही. बरं, पुन्हा ग्रस्त आश्रम स्वीकारल्याच्या नंतर काय लोक आपल्याला लांछन लावतील हेही त्यांना माहिती नाही असणे, पण गुरु आज्ञाप्रमाणे दंड कमंडूल घेतला हातीचा केला उभयताचा मेळपाक. आणि मी तर त्या कादंबरीतला ती सुवर्ण पिंपळ आहे ना, त्या कादंबरीत त्याने गोड भाव दिला. आता तो घ्यायचा न घ्यायचा ज्याचा त्याचा स्वतंत्र प्रश्न, पण मला भावलेला भाव. ज्या वेळेला ब्रह्मा विष्णू महेश म्हणतात आपण भगवत रूपात जातो, पण कराल विकराल कलिकालामध्ये आपल्याला संत रूपात मृत्यू लोकात यायचं. आणि ते वैकुंठामध्ये बसले तर ती गाणी खाली दृष्टी टाकली आणि ते म्हणतात आपण ज्याला आई मानावं ना आपण ज्याला बाप मानावं असे आईबाप कुठे आहे? कारण ते सुद्धा त्या योग्यतेचे असले पाहिजे ना, आपण ज्याला आई प्रेमाने म्हणावं, बाबा म्हणावं. आणि मग त्यांनी बघितलं ती गाणी एकमेकाच्या हातावर टाळी दिली ब्रह्मा विष्णू महेशाने. आणि ती टाळी दिल्याच्या नंतर ते म्हणायला लागले आई आहे, पण तिचं कपाळाचं कुंकू म्हणजे शोभेचंच आहे. म्हणले बाबा सध्याला तिथे नाहीत. म्हणले मग बाबा म्हटले काशीला जाऊन ते संन्यास घेऊन बसलेत. आणि हे दोघं एकत्र आले तर जग त्याला जगू देत नाही, पण हे एकत्र आले आपल्याला आईबाबा करायचे ते यांच्याच पोटी यायचं. मग ते ईश्वर इच्छेनेच मग ते श्रीपाद स्वामी इकडे काय यावे आणि तो